नमस्कार, माझे नाव विजया दत्तात्रय साळुंखे, कंपोस्ट मोरावळे, तालुका जावली, जिल्हा सातारा। मी कृषी गंगा महिला बचत गट मोरावळे याची अध्यक्ष असून या सर्व महिला त्या गटाच्या सदस्य आहेत। तरी मी सत्यमेव जयतेच्या 2026च्या फार्मर कपमध्ये भाग घेतलेला आहे। तरी घरगुती सोयाबीनची उगवण क्षमता पाहण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। तरी कशी उगवण क्षमता करायची ते तुम्हा सर्वांना सांगते। सत्यमेव जयतेच्या घरची उगवण क्षमता करताना प्रत्येक जणीने 10 ओळी आडव्या व 10 ओळी उभ्या लावलेल्या आहेत। त्याची उगवण क्षमता आम्ही आता 4 दिवस तसेच ठेवून पाणी मारून बघणार आहे। जर ह्यातील बेणे चांगले उगवले तर आम्ही ह्या बेण्यांचा पेरणीसाठी उपयोग करणार आहे। हे बेणे जर 70%च्या वर उगवलं तर आम्ही ते पेरणार आहे। 70%च्या जर खाली बेणं उगवलं तर हे आम्ही पेरणार नाही, पेरणे योग्य नाही असं समजणार आहे आणि त्याची चाचणी त्यासाठी आम्ही ही चाचणी करत आहे। तर 4 दिवसांनी कसे उगवण क्षमता करणार उगवतं ते पाहणार आहे। आता आम्ही हे कशी केली पाहिजे ते मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो। अशा प्रकारे दोन इथं बांधून 4 दिवस उगवण क्षमता चेक केली जाणार आहे। अशा प्रकारे सर्वांनी उगवण क्षमतेसाठी व्यवस्थितपणे त्याची गुंडाळी करून ठेवली आहे। हे आता 4 दिवस आम्ही असेच ठेवून त्याच्यावर पाणी मारून ठेवणार आहे। 4 दिवसानंतर ही उगवण क्षमता कशी झाली ती पाहणार आहे। हे सगळं डेमो करण्यासाठी आम्हाला जावली तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी डंगारे साहेब, जांभळे साहेब व चोरगे साहेब यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल कृषी खात्याचे धन्यवाद आणि आभारी आहे।